वेलकम. सर्वांचं स्वागत. बी ए भाग 2 या वर्गाकरता पेपर क्रमांक 4 रिसोर्स जिओग्राफी साधन संपत्ती भूगोल या विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित फटे आपलं सर्वांचं स्वागत करतो. मॉड्यूल क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू रिसोर्स जिओग्राफी साधन संपत्ती भूगोल या विषयाची ओळख. या मॉड्यूलमध्ये प्रथमतः आपण कन्सेप्ट ऑफ रिसोर्स साधन संपत्ती याचा अर्थ पाहणार आहोत. साधन संपत्ती भूगोल हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या औद्योगिक प्रगतीमुळे प्रत्येक देशातील समाज मोठ्या प्रमाणात पर्यावरणातील किंवा निसर्गातील गोष्टी, निसर्गातील घटक मोठ्या प्रमाणात वापरू लागलेला आहे. मानवाचा निसर्गात वाढलेला हस्तक्षेप त्यामुळे निसर्गातील समतोल बिघडू लागलेला आहे. आज घडीला मोठ्या प्रमाणात पर्यावरणात हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणाच्या समस्या उद्भवू लागलेल्या आहेत. मनुष्य विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आमच्या पृथ्वीवरील पर्यावरणातील साधनसंपत्ती वापरत आहे. त्यामुळे ही साधनसंपत्ती नष्ट होऊ लागलेली आहे. त्याला पर्यायी साधनसंपत्ती वापर करणे किंवा त्या साधनसंपत्तीचा पुनर्वापर करणे यासारख्या गोष्टीचा अवलंब करून आपणाला साधनसंपत्तीचा ऱ्हास होणारा थांबवता येईल किंवा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवता येईल. साधनसंपत्ती भूगोल या विषयातून असाच प्रयत्न केला जात आहे. साधनसंपत्तीच्या विकासाबरोबरच वेगवेगळ्या समस्या शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी साधनसंपत्ती भूगोल या विषयाची खूप मोठ्या प्रमाणात गरज आज निर्माण झालेली आहे. प्रत्येक देशातील समाजाचा विकास पर्यावरणातील किंवा निसर्गातील अशा घटकापासून होत असतो. त्यामुळे निसर्गातील या घटकांचे म्हणजेच वस्तूंचे किंवा साधनसंपत्तीचे संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा विषय गरजेचा वाटू शकतो. त्यामुळे आज आपण प्रथमतः रिसोर्स साधनसंपत्ती कशाला म्हणायचं याचा आपण अभ्यास करणार आहोत. साधनसंपत्ती याला इंग्रजीत रिसोर्स असं म्हणतात. री प्लस सोर्स अशी त्याची शाब्दिक फोड केली जाते. री म्हणजे पुन्हा वापर करणे किंवा पुन्हा पुन्हा वापरणे आणि सोर्स म्हणजे स्रोत किंवा साठा. असे साठे किंवा स्रोत की ज्याचा पुन्हा पुन्हा वापर करता येतो त्याला रिसोर्स असं म्हणतात. परंतु रिसोर्स किंवा साधनसंपत्ती हे असे घटक असतात, असे पदार्थ असतात किंवा अशा वस्तू असतात की ज्याद्वारे मानवांच्या गरजांची पूर्तता होत असते. म्हणजेच पृथ्वीवरील असे घटक की ज्याच्यामध्ये मानवाची गरजा भागवण्याची क्षमता असते त्यास रिसोर्स असं संबोधतात. जोपर्यंत आमच्या पृथ्वीवरील एखाद्या पदार्थाकडून किंवा आमच्या पृथ्वीवरील एखाद्या घटकाकडून मानवाच्या गरजांची पूर्तता होत नाही, मानवाच्या गरजांची पूर्तता केली जात नाही, तोपर्यंत त्याला रिसोर्स किंवा साधनसंपत्तीचा अर्थ प्राप्त होत नाही. जोपर्यंत तो मानवाकडून वापरला जात नाही
तोपर्यंत त्याला साधनसंपत्ती म्हणता येत नाही. अन्यथा तो पदार्थ एक निरुपयोगी वस्तू म्हणून गणली जात असते. म्हणून असा वस्तू किंवा असे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये मानवाच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता आहे, मानवांच्या गरजाची पूर्तता करण्याची निकड आहे, असे घटक हे प्रामुख्याने साधनसंपत्ती म्हणून गणले जात असतात. आमच्या पृथ्वीवरती असे अनेक घटक वितरित झालेले आहेत. असे अनेक घटक आपल्याला आढळून येतात की मानव त्याचा दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. परंतु मानव या घटकांचा वापर करत असतानासुद्धा काही घटकांना व्यवहारामध्ये मात्र रिसोर्स किंवा साधनसंपत्ती मानायला तयार होत नाही किंवा तशी मानवाची मानसिकता नाही. उदाहरणार्थ हवा, आपण व्यवहारामध्ये वागत असताना हवा या घटकाला साधनसंपत्ती मानत नाही. याचं कारण हवा ही आपल्याला मुक्त मिळालेली आहे, फुकट मिळालेली आहे. आपण हवेसाठी किंमत मोजलेली नाही. म्हणून समाजामध्ये माणूस किंवा मनुष्य प्राणी वागत असताना ज्या घटकांना आर्थिक मूल्य अधिक आहे, ज्या घटकाकडून पैसा मिळतो, असे घटक त्या मानवाला रिसोर्स जाणवतात किंवा रिसोर्स वाटतात. उदाहरणार्थ घर रिसोर्स वाटतं, जमीन रिसोर्स वाटते, सोने रिसोर्स वाटतं. कारण या घटकांना आर्थिक मूल्य प्रचंड प्रमाणात आहे. मात्र हवेसाठी आपण कोणतीही किंमत मोजत नाही. हवा आपण निसर्गातून मुक्त हस्तानं घेत असतो, विना मोबदला आपण घेत असतो. त्या कारणाने हवेला आपणाला रिसोर्स असं व्यवहारात मानायला थोडंसं जड जातं. परंतु जर आपण साधनसंपत्ती या शब्दाचा अर्थ पाहिला तर आपणाला हवासुद्धा रिसोर्स आहे असं मानावंच लागेल. कारण हवेकडून सुद्धा आपली श्वसनाची जी गरज आहे ती श्वसनाची गरज भागवली जात आहे. हवा जर नसती तर आमच्या पृथ्वीवर मानव जमात किंवा मनुष्य प्राणी अस्तित्वात राहिला नसता. म्हणजे आपली जगण्याची जी क्षमता आहे, आपली श्वसनाची जी गरज आहे, ती गरज ही प्रामुख्याने हवेकडून पूर्ण झालेली आहे. त्यामुळं हवा हा घटकसुद्धा साधनसंपत्ती आहे. जीवावरणामध्ये जे काही सजीव आहेत त्या सजीवांची गरजा पूर्ण करणारे जे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांना साधनसंपत्ती असं म्हणतात. जीवावरणामध्ये आमच्या वनस्पती, प्राणी, मानव, असंख्य सूक्ष्म जीवजंतू राहत असतात. आणि या प्रत्येक सजीवाकडून आमच्या या पृथ्वीतील काही घटक वापरले जात असतात, उपयोगात आणले जात असतात. त्यामुळं या सजीवाकडून उपयोगात आणले गेलेल्या सगळ्या घटकांना आपणाला रिसोर्स असं म्हणावं लागेल, आपणाला साधनसंपत्ती असं त्यांना मानावं लागेल. कारण त्यांच्याकडून आपली कोणती ना कोणती गरजांची पूर्तता झालेली असते. आमच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्रचंड प्रमाणात साधनसंपत्ती वितरित झालेली आहे. आणि ही साधनसंपत्ती माणूस किंवा मनुष्य वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या बुद्धिकौशल्याच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ती वापरात आणत असतो. त्यामुळं या साधनसंपत्ती ह्या मानवाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. साधनसंपत्तीचा उपभोग घेत असताना आपण त्या साधनसंपत्तीच्या मदतीनं आपलं राहणीमान किंवा जीवनमान किंवा आर्थिक स्तर उंचावत असतो. त्यामुळं प्रत्यक्षरित्या साधनसंपत्ती हे घटक मानवाचं जीवनमान, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदतच करत असतात. अशा ह्या अतिशय महत्त्वाची साधनसंपत्ती घटक आहे. या साधनसंपत्ती आमच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रचंड प्रमाणात वितरित झालेल्या आहेत. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश साधनसंपत्ती. सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात वेगवेगळी सौर ऊर्जासारखी उपकरणं
तयार करू शकतो किंवा सौर ऊर्जा आपण मिळवू शकतो. सूर्यप्रकाश हे सुद्धा रिसोर्स आहे. जमीन, हवा, पाणी, प्राणी, वनस्पती हे सगळे आमच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील रिसोर्स आहे आणि या सगळ्यांचा मनुष्य प्राणी हा उपभोग घेत असतो, वापर करत असतो. या सगळ्याकडून मानवाच्या गरजांची पूर्तता होत असते. आमच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काही मानवनिर्मित घटक आहेत आणि त्या मानवनिर्मित घटकाकडून सुद्धा मानवाच्या गरजांची पूर्तता होत असते. त्यामुळे साधारणपणे साधनसंपत्तीचे 2 प्रकार पडतात. साधनसंपत्ती या 2 प्रकारच्या आहेत. एक नैसर्गिक साधनसंपत्ती आणि 2 मानवी साधनसंपत्ती. नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे निसर्गतः उपलब्ध असणारे घटक. असे घटक की जे निसर्गतः उपलब्ध आहेत, निसर्गाने निर्माण केलेले आहेत, नैसर्गिक प्रक्रियेनं ते तयार झालेले आहेत आणि त्यांचा वापर मनुष्य करत आहे, आपल्या जीवनासाठी तो उपयोग घेत आहे. त्या सगळ्या घटकांना नैसर्गिक साधनसंपत्ती असं संबोधतात. उदाहरणार्थ माती निसर्गाच्या प्रक्रियेतून तयार झाली, साधनसंपत्ती. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झाला, साधनसंपत्ती आहे. उदाहरणार्थ हवा नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झाली, साधनसंपत्ती आहे. म्हणजे नैसर्गिक घटकाद्वारे, नैसर्गिक प्रक्रियेद्वारे जी काही साधने, जी काही वस्तू, जे काही पदार्थ तयार होत असतात, त्या घटकांचा वापर माणूस करत असतो, त्यांना आपण नैसर्गिक साधनसंपत्ती असं म्हणणार आहोत. दुसरा प्रकार मानवी साधनसंपत्ती. मानवाने आपल्या तंत्रज्ञानाच्या कुशलतेने किंवा बुद्धीचा वापर करून, बुद्धी कौशल्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान विकसित केलं आणि या तंत्रज्ञानाच्या जोरावरती वेगवेगळी उपकरणं तयार केली, वेगवेगळी साधनं तयार केली, वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. तर त्या सगळ्या वस्तू, साधनं, उपकरणं, तंत्रज्ञान हे सुद्धा मानवी साधनसंपत्ती आहे. मानवाकडून ज्या ज्या वस्तू तयार केल्या आणि तयार केलेल्या वस्तू की जो मानव वापरत आहे, तयार केलेल्या वस्तूपासून मानवाच्या ज्या काही गरजा पूर्ण होत आहेत, त्या सगळ्या वस्तू ह्या मानवी साधनसंपत्ती म्हणून ओळखल्या जातात. मानवाच्या विकासासाठी मानवानं तयार केलेल्या ज्या काही वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तू, त्या सर्व वस्तू ह्या प्रामुख्याने मानवी साधनसंपत्ती म्हणून गणतात. उदाहरणार्थ घर या वस्तूकडून आपली निवाऱ्याची गरज पूर्ण होते की जे मानवानं तयार केलेलं आहे. निसर्गतः घर, इमारत किंवा बंगला तयार झालेला नाही, तो मानवानं बनवलेला आहे आणि मानवाची निवाऱ्याची गरज त्या घराकडून, इमारतीकडून पूर्ण होत आहे. त्यामुळं घर मानवी साधनसंपत्ती आहे. रस्ते मानवी साधनसंपत्ती आहे. कारखाने मानवी साधनसंपत्ती आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान मानवानं तयार केलेलं आहे. आज मोबाईलसारखं तंत्रज्ञान की ज्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन लेक्चर घेतो किंवा आपण आज शिकतो, ते तंत्रज्ञान मानवी तंत्रज्ञान आहे, साधनसंपत्ती आहे. मानवी साधनसंपत्ती याला म्हणता येईल. म्हणजेच मानवानं मानवी विकासासाठी तयार केलेल्या ज्या काही वस्तू आहेत, त्या सगळ्या वस्तू ह्या मानवी साधनसंपत्ती म्हणून ओळखल्या जातात, म्हणून गणल्या जातात. अशा प्रकारे साधनसंपत्ती ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक नैसर्गिक साधनसंपत्ती व दुसरी मानवी साधनसंपत्ती. या दोन्ही साधनसंपत्तीचा वापर मनुष्य करत असतो. मानवी साधनसंपत्ती उभा करत असताना किंवा मानवी साधनसंपत्ती विकसित करत असताना मानवाने निसर्गातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केलेला असतो आणि मग मानवी साधनसंपत्ती विकसित केलेली असते. उदाहरणार्थ मोटरसायकल किंवा वाहने तयार केलेली असतील तर त्या वाहनांना लागणारं जे काही लोहखनिज आहे किंवा लोखंड आहे, ते लोखंड प्रामुख्याने आपण निसर्गातील लोहखनिजाच्या माध्यमातून किंवा लोहखाणीतून उत्पादित केलेलं असतं. त्यामुळं निसर्गातील साधनसंपत्तीचा उपयोग करून आपण मानवी तंत्रज्ञान, मानवी यंत्रसामुग्री विकसित करतो आणि ती मानवी साधनसंपत्तीसुद्धा वापरत असतो. म्हणून नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी साधनसंपत्ती अशा
दोन प्रकारामध्ये साधन संपत्तीचं प्रामुख्याने विभाजन केलं जात असते. साधन संपत्ती ही व्यक्तिसापेक्ष असते. व्यक्तिसापेक्ष म्हणजे एखादी साधन संपत्ती ही एखाद्या व्यक्तीला उपयोगाची ठरते, मात्र तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला उपयोगाची ठरतेच असं नाही. ज्या व्यक्तीची गरज पूर्ण झालेली आहे त्या व्यक्तीला ती वस्तू साधन संपत्ती वाटते, मात्र ज्या व्यक्तीची गरज पूर्ण झालेली नसते त्या व्यक्तीला ती वस्तू साधन संपत्ती वाटणार नाही. म्हणजेच व्यक्तिसापेक्षता असते. याचं व्यवहारातील एक आपल्याला उदाहरण सांगता येईल. समजा एक शेतकरी आहे आणि एका शेतकऱ्याची माळरानाची जमीन आहे. एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला एक माळरानाची जमीन आहे, म्हणजे खडकाळ जमीन आहे. त्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात भले मोठे खडक निघत आहेत. शेतजमीन नांगरत असताना मोठाले खडक निघत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्याला तिथं शेती करता येत नाही किंवा शेतीला अडथळा निर्माण होतो. आता माळरानाची जमीन असणाऱ्या शेतकऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात त्याच्या शेतामध्ये भले मोठे दगड निघत आहेत. ते दगड त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक अडथळा आहे की त्यामुळे त्याची शेती व्यवस्थित होत नाही. मात्र ते दगड जेव्हा एखादा व्यक्ती घर बांधणीसाठी घेऊन जाईल तेव्हा त्या व्यक्तीला तो निरुपयोगी ठरणारा दगड हा रिसोर्स जाणवेल किंवा त्याला रिसोर्स भासेल. कारण घर बांधणीसाठी किंवा घरासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे दगडाचा, तो या शेतातील रिकाम्या दगडाने पूर्ण केलेला असतो. त्यामुळं एकच वस्तू एखाद्या व्यक्तीला साधन संपत्ती वाटते तर तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला साधन संपत्ती वाटणार नाही. उदाहरणार्थ, अंदमान निकोबार बेटावरती प्रचंड प्रमाणात सोनं सापडत असेल. समजा आपण असं समजून चालू आहे की अंदमान निकोबार बेटावरती प्रचंड प्रमाणात सोनं आहे. अंदमान निकोबारच्या बेटावरती राहणाऱ्या ज्या आदिम जमाती आहेत, या आदिम जमातींना त्या सोन्याचं आर्थिक मूल्य माहीत नाही. त्यामुळं त्या सोन्याकडे आदिम जमाती दुर्लक्ष करतील. त्या आदिम जमातीच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने वनस्पती, फळे, कंदमुळे, शिकार यासारख्या वस्तू रिसोर्स जाणवतील किंवा रिसोर्स असतील. मात्र आपल्या दृष्टिकोनातून आपण अंदमान निकोबार बेटावरती गेल्यानंतर शिकार करणार नाही, फळे कंदमुळे गोळा करणार नाही, तर आपण सोनं गोळा करायला सुरुवात करू. म्हणजे आपणाला त्याचं आर्थिक मूल्य माहीत आहे. त्यामुळं अंदमान निकोबार बेटावरील सोनं हे आपल्यासाठी रिसोर्स असेल. मात्र आदिम जमाती ज्या आहेत, तिथं राहणाऱ्या ज्या प्राचीन जमाती आहेत, त्या जमातींना ते सोनं हे महत्त्वाचं नाही किंवा ते सोनं हे त्यांच्यासाठी साधन संपत्ती नाही. म्हणजेच साधन संपत्ती ह्या व्यक्तिसापेक्ष असतात. व्यक्तिनिहाय ते बदलू शकतात. ज्या व्यक्तीची गरज पूर्ण झालेली आहे त्या व्यक्तीला ती वस्तू साधन संपत्ती वाटते. मात्र त्याच वेळेला तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीची जर गरज पूर्ण करू शकत नसेल तर ती वस्तू दुसऱ्या व्यक्तीला साधन संपत्ती जाणवणार नाही. म्हणजेच साधन संपत्ती ही व्यक्तिसापेक्ष असते. साधन संपत्ती ही काळसापेक्ष असते. काळानुसार साधन संपत्तीचा वापर हा वेगळा होत असतो किंवा काळानुसार साधन संपत्ती या बदलत जात असतात. एखाद्या काळामध्ये एक विशिष्ट वस्तू साधन संपत्ती म्हणून गणली जाईल, परंतु तीच वस्तू आजच्या काळामध्ये साधन संपत्ती म्हणून गणली जाणार नाही. म्हणजेच काळानुसार तिचा वापर हा वेगळा होईल किंवा काळानुसार ती साधन संपत्ती गणली जाईल. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. कधी काळी मानवाला अग्नीचा शोध लागल्यानंतर मानवाने जंगलातील लाकूड हा घटक आग प्रज्वलित करण्यासाठी किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी वापरला. म्हणजे त्या काळी त्या मानवाला लाकूड हे ज्वलनासाठी, आग निर्मितीसाठी रिसोर्स होतं, साधन संपत्ती होते. त्यानंतर त्या मानवाला दगडी कोळशाचा
ज्ञान किंवा दगडी कोळशाची माहिती झाली आणि मग तो लाकडाऐवजी दगडी कोळसा जाळू लागला. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात त्याला उष्णता मिळू लागली. मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर सर्वत्र इंडस्ट्रीमध्ये दगडी कोळशाचा वापर होऊ लागला. म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा लाकडाचा वापर केला जात होता, त्यानंतर दगडी कोळशाचा वापर होऊ लागला. दगडी कोळशाच्या वापरानंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू वापरले जाऊ लागले. आज नैसर्गिक वापराच्या नंतर इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून आपण उष्णता निर्माण करू लागलो. आणि आत्ता रिसेंटली आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा क्रिएट करू लागलो. म्हणजे उष्णता मिळवण्यासाठी आपण वेगवेगळी साधनं वेगवेगळ्या काळामध्ये वापरत आलो. प्राचीन काळामध्ये आपण लाकूड वापरलं, त्यानंतर दगडी कोळसा वापरायला सुरुवात केली, त्यानंतर आपण नैसर्गिक वायू वापरायला सुरुवात केला. आज घडीला इलेक्ट्रिसिटी वापरतो आहोत आणि इथून पुढं आपण सौरशक्तीसारखी माध्यमं वापरणार आहोत. म्हणजे रिसोर्स हे काळानुसार बदलत चाललेले आहेत. आज घडीला केवळ उष्णता निर्माण करण्यासाठी वनतोड किंवा वृक्षतोड किंवा लाकूड वापरलं जात नाही. ग्रामीण भागामध्ये आदिम जमातीमध्ये वापरलं जात असेल, परंतु मोठमोठ्या शहरामध्ये पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये आपण लाकूड हे उष्णतेसाठी आज वापरत नाही. म्हणजेच काळानुसार उष्णता निर्माण करण्यासाठी असणारी जी वस्तू होती ती वस्तू बदलत गेली. म्हणजेच साधनसंपत्ती ह्या काळसापेक्ष असतात. कधी काळी माणूस या पृथ्वीवरती समूहाने राहत होता, त्यावेळेला जनावराच्या माध्यमातून वाहतूक करायचा. त्यावेळेला जनावरं ही वाहतुकीची साधनसंपत्ती होती. त्यानंतर यंत्रसामुग्रीचा शोध लागला. वेगवेगळ्या यंत्राच्या माध्यमातून आपण वाहतूक करायला लागलो. ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल. त्यानंतरच्या कालखंडामध्ये विमानासारख्या साधनांचा शोध लागला, पण त्याच्यातून प्रवास करायला लागलो. म्हणजे वाहतुकीची साधनं ही काळानुसार बदलत गेली. कधी काळी प्राणी, कधी काळी घोडागाडी हे वाहतुकीचं साधन होतं. आज मोठ्या शहरामध्ये पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये बैलगाडीच्या माध्यमातून प्रवास केला जात नाही. वाहतुकीची साधनं बदललेली आहेत. काळानुसार साधनसंपत्ती ही बदलत गेलेली आहे. म्हणजेच साधनसंपत्ती ही काळसापेक्ष असते, साधनसंपत्ती ही व्यक्तिसापेक्ष असते. आमच्या पृथ्वीवरील अशा अनेक साधनसंपत्ती आहेत, असे अनेक घटक आहेत की ज्याचा वापर मानवाकडून केला जात असतो. अशा रीतीनं आपणाला साधनसंपत्ती या संकल्पनेचा अर्थ सांगता येईल. धन्यवाद.